आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। क्या कर रहे हो? कोई देख लेगा तो? कोण कशाला बघतंय? घरात हळद चालू आहे, सगळे तिकडे बिझी असतील। काय चाललंय? काय चाललंय तुमचं? सकाळी पण हीच खोलीत होती, मला वाटलं काहीतरी काम असेल म्हणून आली असेल। आणि लाली वहिनी बरोबर लग्न ठरलंय तुझं, माहितीये ना? मैं आती हूँ। पणजी आहे मी तुझी, माझं सगळीकडे ध्यान असतं, माहितीये ना? तू एक काम कर, हे 20 रुपये घे, चॉकलेट खा आणि कुणाला काय सांगू नको। हॅश बिग घेत नाही, आणि जर डील करायचीच असेल तर नीट करायची। हे सगळं लपवायचे 500 रुपये घेईन। 500 देणार आहेस का की सांगू सगळ्यांना? बोंबलू का गंगाच्या नावाने? हे घे। हे झालं या आईचं। आता जेव्हा जेव्हा मी पैसे मागत तेव्हा तेव्हा मला द्यायचे, आणि घरातल्याला जर तू सांगितलं तर मी पण तुझं सिक्रेट सांगणार। काय वेळ आली माझ्यावर, हे लग्न ठरल्यापासून सगळीकडे अडकत चाललोय मी। काहीही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे, पण कसं कसं? मनीषा, तिच्या तिजोरीतले सगळे दागिने आणि पैसे लवकरात लवकर माझ्याकडे घ्यावे लागतील, मग मी त्या सुभाष सर्वांच्या तोंडावर फेकून मारी। काय ग आजे, तिथं मार्केट मध्ये कशाला आलीस? तुझ्या आज्यानं सोनं पुरलंय ते उकरायला आलीया। मुडद्या तुला काय करायचंय रे? ते मांग्याचं सलून कुठं आहे? मांग्याचं? हा, हे काय येतंय तेव्हा? मग सोड मला तिथं। बर, मांग्या, किती गिऱ्हाईक आहे रे? एकच आहे की, दाढी चालली त्याची। आणि मग त्याची नाही केली तर काय त्याच्या घरावर दरोडा पडणार आहे का? ए म्हातारे, तुझं काय काम ग बाप्यांच्या सलून मध्ये? मांग्या, असा काय नियम आहे का रे? तरुण देखण्या सुंदर पोरींनी हिता यायचं नाही ते? हे, अजिबात नाही। अगं मी तर वाट बघत असतोय अशा पोरी यायची, पण येतच नाही त्या। अरे मग काय तुझं डोळं फुटलं वय? मी एवढी सुंदर देखणी तरुणी आली ती? अयो, अगं मुराज, तुझ्या सौंदर्याचं काय करू ग मी? अगं माझ्या दुकानात मला आधी वाटलं बलाचाच उजेड पडलाय, पण तू एवढी देखणी आहे। अगं तुझ्या सौंदर्याचा उजेड पडलाय इथं, आत्ता कळलं मला। तुझी किरडी ढासाळी तुझी, तुला आली पटकी, तुला लवकर तुझा मोडदा बसावला, माझी मस्करी करतोस वय? मग सुरुवात कोणी केली होती? तू आहे ना, आधी ते कोण गिरायक आहे ना त्याला उठव, नाहीतर नाही तुझं सलूनच बंद करील आणि इथंच बसून राहील मी। हा, हलणार नाही इथनं। ए बाबा, तू हो बारक्या बापाचा। आत्तीच नो आजी माझं सलून बंद पाडायला का? कुणा कुणाचं टेन्शन घेऊ मी? कुणाचं नको घेऊ बाबा, या म्हातारीचं घ्या आधी। हा बस, ये नरू आजी, ये चल बस। सांग आता काय करायचंय? दाढी केस? हा? मी काही दाढी कटिंग करायला आली का? अरे माझं फेशियल करायचं, फेशियल। फॅशन? अगं नरू आजी, गोपाळच्या लग्नात तर मला इंटरेस्टच नाही, मला कौतिकच नाही म्हणत होतीस, आणि आता तर तुला पाक नाट्टापट्टा करायचा आहे होय ग? ए, त्याच्या लग्नाला लागली तिकडे आग, त्याच्या लग्नासाठी कोण करते? अरे लग्नाला सगळी माणसं येणार का नाही गावातली वगैरे, मग ती बघणार माझ्याकडून,
आणि त्यांना मी कशी 40शीतली तरुणी दिसली पाहिजे. म्हातारे अगं तुझी अर्धी लाकडं तिकडं नदीच्या पलीकडं मसणार तुझी वाट बघत लुडो खेळत बसल्यात आणि तुला 40 इकडे दुखायचंय. काय बोलते जाग? ए मुर्द्या, हसायला काय झालं रे? आपण हसे लोकाला आणि शिंगड आपल्या नाकाला अशी गतय त्याची. आणि तू काय म्हणला माझी लाकडं पोचल्यात नदीला? अरे तू जर आता काय असं बोललास ना तर तुझीच लाकडं पोचविल मी नदीला. चल कर फेशल लवकर. मेहंदी चांगली रंगली पाहिजे बर का. असं म्हणतात मेहंदी रंगली ना की आपल्या नवऱ्याचं प्रेम सुद्धा तितकंच असतं आपल्यावर. अयो माझी मेहंदी तर लय रंगती म्हण, पण आमच्या यांना माहित नाही वाटतं, सांगावं लागल. क्यू का म्हणजे मग ते माझ्यावर अजून प्रेम करतील ना, तरीच म्हणलं ते माझ्यावर सारखं का वरडत असतात. आता माझ्या लक्षात आलं, त्यांना माहितच नाही ना की माझ्या हातावरची मेहंदी रंगती ते. लाली बहिणीच्या हातावर गोपाळदाचं नाव लिहा. हा तुम्ही काढा हातावर त्याचं नाव आणि तो त्याच हातावर तुरी देऊन जाईल पळून का नाही बघा. मग टाका हे लगीन मोडून, त्या पोरीचं तरी भलं होईल. वात्या चांगलं बोलता येत नसेल तर माणसाने वाईट बी बोलू नये. व आणि मी गोपाळच्या बाबतीत काय बाई चुकीचं ऐकून घेणार नाही हा. आधीच सांगून ठेवतीये तुम्हाला. ए मी काय चुकीचं बोलतीये ग? 8 हात लाकडं 9 हात डपली अशी गते तुमची. तुमच्या आकला आहे ना तर धोंडा बांधून आहे ना हिरीच्या तळाशी सोडल्यात का काय कुणाला माहिती. मला तर असंच वाटायला लागलंय आता. अहो आता त्यांची बडबड बघताय ना व तुम्ही. गप करा की दादा वाईफ. ते राहू दे ग, तुझा लेक कुठे ते बघ. काय करतोय तो हल्ली? बसलाय की आपल्या खोलीत त्यो. अयो भाऊजी आले म्हणजे आता मेहंदी रंगणारच. काय गेलं आले? अब तो सिर्फ मेहंदी नहीं, लाली के चेहरे पर भी रौनक आ गई है. देखो. हे कुठे चालला? असतोच कुठं तू? हा घरात कुठेतरी कोराड्यात, नाही तर घराच्या बाहेर. अरे लगीन घर आहे बाबा, लोक येतात जातात. ये हा त्यांच्याशी जरा बोलावं बसावं एवढं बी कळलं ना का तुला? अरे लोक विचारतात कुठं आहे म्हणून. काय सांगायचं त्यासने आम्ही? हा काय सांगायचंय? सांगा घरात बसलाय म्हणून. आता तू घरात आहे म्हणून, नाही तर सारखा बाहेरच असतो तू. एवढं काय महत्वाचं काम असतं रे बाहेर पळतोय? आता लग्नाच्या आधी जी कामं घेतली ती पूर्ण करायला नको वे? लग्नाच्या गडबडीत वेळ मिळेल का? अरे लग्नापेक्षा महत्वाचे आहेत का? आणि काय कापड घातलेत? आता काम सोडून लग्न करत बसतो आहे ना? नाही अजून सांगा काय करायचं ते बी करतो. अरे गोपाळ सारखं काय रे काम काम काम. चल मेहंदी काढायला बस चल. मला नाही काढायची मेहंदी. रा